नमस्कार, मी डॉक्टर प्रीती MPSC लक्ष या यूट्यूब चॅनलतर्फे तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. मित्रांनो, आजचा पहिला प्रश्न आहे जैश ए मोहम्मद यांनी पुलवामा अटॅक जो झाला होता आणि ज्यामध्ये आपले सैनिक शहीद झाले होते, त्या हमल्याची जबाबदारी घेतली होती आणि भारताने प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून जैश ए मोहम्मदच्या कुठल्या तळावर असैनिकी कारवाई केली आहे असा प्रश्न विचारला आहे. भारतातनं MiG-2000 ची 10 अशी जेट विमानं पाकिस्तानामध्ये घुसून त्यांनी हमला केला होता. 1971 नंतर पहिल्यांदा अशा पद्धतीनं भारताला स्वतःच्या संरक्षणासाठी हे पाऊल उचलण्यात आलेलं आहे. तर हा हमला कुठे करण्यात आला? पर्याय आहेत बहवालपूर, कंदाहार, बालाकोट आणि यापैकी नाही. मित्रांनो, पर्याय याच्यासाठी वाचत जाईल की तुम्ही काही सेकंदामध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करा. आपण लाईव्ह चॅटमध्ये आहोत. आपला व्हिडिओ हा सकाळीच येत असतो, तर तुम्ही लाईव्ह चॅट दरम्यान काही उत्तरं देण्याची प्रयत्न करत जा आणि मी लगेच ते तुम्हाला उत्तर सांगत जाईल. तर तुम्हाला दिसेल इथे बालाकोटवरती हा हमला करण्यात आलेला आहे. हे ठिकाण आहे बालाकोटचं. खैबर पख्तूनवामधील हे बालाकोट आहे. मात्र पाकिस्तानने मात्र ही शक्यता फेटाळून लावली आहे. असला कुठलाही हमला नाही झाल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. पुढला प्रश्न घेऊयात. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गीता आराधना महोत्सवामध्ये, या महोत्सवामध्ये जाण्यापूर्वी मोदी यांनी ही जी सुरुवात आहे ही खान बाजारपासून सुरुवात केली होती. इथे यांनी एका भगवद्गीतेचं अनावरण केलेलं आहे. तर ज्या भगवद्गीतेचं अनावरण केलं त्याचं वजन किती किलोग्रॅम आहे असा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तर याचं वजन आहे 800 किलोग्रॅम आणि याची लांबी आहे 2.8 मीटर अशी याची लांबी आहे. आणि पहिल्यांदाच एवढी मोठी गीतेचं अनावरण हे करण्यात आलेलं आहे. इस्कॉन टेम्पलमध्ये गीता आराधना महोत्सव नवीन दिल्ली इथे 26 फेब्रुवारी 2019ला आणि हीच आहे ती गीता जिचं वजन आहे 800 किलोग्राम आणि जिची साईज आहे 2.8 मीटर. लक्षात ठेवा. पुढील प्रश्न, विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाच्या जैवतंत्रज्ञान विभागाचा कितवा स्थापना दिवस दिल्लीला आयोजित करण्यात आलेला आहे? तर हा 33वा स्थापना दिवस आहे जो दिल्ली येथे आयोजित करण्यात आला आहे. विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाचा जैवतंत्रज्ञान विभागाचा हा 33वा स्थापना दिवस आहे. पुढील प्रश्न बघा. राष्ट्रीय युवा संसद महोत्सव 2019च्या पुरस्काराचे वितरण विज्ञान भवन येथे होणार आहे. राष्ट्रीय युवा संसद महोत्सव 2019च्या पुरस्काराचे वितरण विज्ञान भवन येथे होणार आहे. तर ते कोणाच्या हस्ते दिले जाणार आहेत हे पुरस्कार? तर याचे उत्तर आहे नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हे वितरण होणार आहे. आणि जी थीम आहे या फेस्टिवलची, ती थीम आहे बघा, बी द व्हॉइस ऑफ न्यू इंडिया अँड फाइंड सोल्युशन्स अँड कंट्रीब्यूट टू पॉलिसी. बी द व्हॉइस ऑफ न्यू इंडिया अँड फाइंड द सोल्युशन अँड कंट्रीब्यूट टू पॉलिसी. पुढला प्रश्न बघा. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते वितरित झालेल्या गांधी शांतता पुरस्काराच्या जोड्या लावायच्या आहे. 2015 पासून ते 2018 पर्यंतचे पुरस्कार इथे तुम्हाला दिलेले आहेत, जेणेकरून जास्तीत जास्त फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन तुमची कलेक्ट व्हावी. तर बघा, 2015चा जो पुरस्कार आहे तो विवेकानंद केंद्र कन्याकुमारी यांना मिळालेला आहे. 2016चा अक्षय पात्र आणि सुलभ इंटरनॅशनल यांना मिळाला आहे. यांनी भूकमार किंवा उपोषणापासून बाहेर येण्यासाठी मदत केली आहे. विवेकानंद केंद्रांनी आदिवासींकरता खूप मोठं काम केलं आहे. तसंच 2017चा पुरस्कार हा एकल अभियान ट्रस्ट आणि 2018चा श्री योयेई रासाकोवा यांना मिळालेला आहे. या दृष्टीने जर आपण पाहिलं तर जे पर्याय
पहिला आहे तो योग्य आहे, कारण याचं उत्तर आहे ABCD. तर अशाप्रमाणे आपण 2015 ते 18पर्यंतचे हे इंटरनॅशनल गांधी पीस प्राईज बघितले. गांधी शांतता पुरस्कार प्रदान करतेवेळी नरेंद्र मोदींनी सुद्धा तिथे आपली उपस्थिती दर्शविली होती. शिवाय गांधीजींना आठवण करताना जगामधील 150 कलाकारांनी गांधीजींची ही 150वी जयंती सादर करताना कुठलं गीत म्हटलं होतं? वंदे मातरम, वैष्णव जनतो, सारे जहां से अच्छा की विजय विश्व तिरंगा. तर हे जे गीत आहे, वैष्णव जनतो तेने कही ये जे पीड पराई जाने रे, पर दुःखे उपकार करे तो मन अभिमान नाने रे, हे गांधीजींचं आवडतं असं भजन आहे, जे गांधीजींच्या 150व्या जयंतीच्या निमित्त जगातील 150 कलाकारांनी गायलं होतं. तुम्हाला अजून एक सांगावयाची माहिती म्हणजे हे सुंदर असं भजन आद्य कवी श्री नरसिंह मेहता यांनी लिहिलेले होते. हे त्याचे रचयिता आहे आद्य कवी श्री नरसिंह मेहता यांनी हे गीत लिहिलं होतं आणि हे जे गीत आहे हे गुजरातीमध्ये आहे. पुढला प्रश्न, आजकाल ग्लोबल वॉर्मिंग खूप वाढतं आहे आणि उष्णतेच्या या लाटामुळे सन 2015मध्ये जवळपास 2000 लोक मृत्युमुखी पावली होती. तर या लाटांमुळे जी मनुष्य हानी होते ही रोखण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाद्वारे एक कार्यशाळा आयोजित करण्यात येणार आहे, ज्यामध्ये या उष्णतेच्या लाटेपासून कशा पद्धतीनं संरक्षण मिळवता येईल त्याबद्दल विचारविनिमय होणार आहे. तर ही कार्यशाळा कुठे आयोजित करण्यात येणार आहे? याचं उत्तर आहे नागपूर येथे ही कार्यशाळा आयोजित करण्यात येणार आहे. कोणातर्फे? तर राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण. आर्थिक सहाय्याकरता भारत व इटली दरम्यान कितवी संयुक्त परिषद आयोजित होते आहे? दिल्लीला आयोजित होते आहे. तर ही जी परिषद आहे ही 20वी परिषद आहे भारत आणि इटली दरम्यानची, जी आयोजित होते आहे दिल्लीला. याआधी जी 19वी परिषद होती ती रोम येथे आयोजित झाली होती. बघा, तुम्हाला हा मॅपमध्ये इटली दिसते आणि ही इटलीची कॅपिटल आहे रोम. पुढला प्रश्न बघा, रेल्वे दृष्टी डॅशबोर्डचे उद्घाटन कोणी केले? तर याचे जे उद्घाटन आहे ते आपले रेलमंत्री पीयूष गोयल यांनी केलेले आहे. कुठल्या देशाने RTGS डॉलरने व्यापार सुरू केलेला आहे? न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, झिम्बाब्वे, इंग्लंड. तर हा जो आहे RTGS डॉलरने व्यापार हा झिम्बाब्वे या देशाने सुरू केलेला आहे. पुढला प्रश्न घेऊयात. इस्लामिक सहयोग संघटन म्हणजेच OIC कुठे आयोजित करण्यात येणार आहे? तर याचं उत्तर आहे अबुधाबी येथे हे इस्लामिक सहयोग संघटन संमेलन हे आयोजित करण्यात येणार आहे आणि यामध्ये आपल्या विदेश मंत्री सुषमा स्वराज यांना सुद्धा निमंत्रण देण्यात आलेलं आहे. यामध्ये जे दिसतंय तुम्हाला ही निरीक्षक राज्य आहेत जी निळ्या रंगामध्ये दिसत आहेत आणि इतका मोठा पार्ट हा OICचा आहे. जो ग्रीन पार्ट दिसतोय तो सगळा OICचा आहे. तर फार मोठा प्रांत आहे हा. तुम्हाला आजचा प्रश्न आहे की राष्ट्रीय युद्ध स्मारकावर कोणते 4 चक्र आहेत? कोणते 4 चक्र आहेत राष्ट्रीय युद्ध स्मारकावरती ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये नमूद करायचं आहे. आणि कालच्या प्रश्नाचं जे उत्तर होतं ते अपूर्वा रेड्डी असं. तर बऱ्याच लोकांचं उत्तरही चुकली आहे. मोहिनी यादव यांचं उत्तर बरोबर आहे. अरुणा रेड्डी यांनी मेलबॉर्न येथे जी वर्ल्ड जिम्नॅस्टिक झाली आहे तिथे इंडिव्हिज्युअल ब्रॉन्झ पदक हे जिंकलेलं आहे, लक्षात ठेवा. आणि आजचा प्रश्न आहे राष्ट्रीय युद्ध स्मारकावर असणारे 4 चक्र कोणते ते कमेंट बॉक्समध्ये नमूद करा. तुम्हाला लेक्चर कसं वाटलं, तुम्हाला
ही माहिती, हे कंटेंट कसं वाटत आहे त्या संदर्भात तुमच्या कमेंट्स अतिशय महत्त्वाचं आहे. चांगला प्रतिसाद मिळतो आहे आणि तुमच्या कमेंट्ससुद्धा चांगल्या आहेत. तुमच्या कमेंट्स आणि व्ह्यूजच ठरवणार आहेत की हे लेक्चर सुरू ठेवायचं आहे की नाही आहे. शिवाय सरांद्वारे ज्या न्यूज देण्यात येतात त्यासुद्धा तशाच चालू राहणार आहेत. तर मित्रांनो, जय भारत, जय महाराष्ट्र.